पुरुषोत्तम रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा भारतीय संस्कृतीमध्ये आज रामनवमी तिथीला एक अनन्य साधारण महत्व आहे। 24 एकादशा सांगितल्या आणि 5 पर्वण्या सांगितल्या। तर 5 पर्वणीपैकी एक रामनवमी एक अशी पर्वणी आहे, तर 5 पैकी एक। गोकुळाष्टमी असेल, महाशिवरात्री असेल, नरसिंह जयंती असेल, वामन जयंती असेल आणि भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा ती रामनवमी। या पवित्र भारत देशात असं गाव नसेल की त्या गावामध्ये आजचा रामनवमीचा उत्सव साजरा झाला नसेल। छोटा मोठा घराघरात आज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं पूजन केलं जातं, जन्मोत्सव साजरा केला जातो। तद्वत न्यायानं मला वाटतं नायगाव बकवाल नगर मध्ये 7-8 सप्ताह होतात। बऱ्यापैकी भारदस्त मोठी कार्यक्रम होत राहतात। त्याच्यापैकी रामजन्मोत्सव सोहळा आणि भगवान क्षेत्रपाळाचा जन्मोत्सव सोहळा आदरणीय सर्वांच्या अंतःकरणातलं राजकीय क्षेत्रातला गोडसा आदरयुक्त दबदबा असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय योगेश भाऊ, बरोबर नाव आहे? आणि त्यांनी मोठ्या श्रद्धेनं हा सोहळा केला आणि त्या सोहळ्यानिमित्त माझ्यासारखा अल्पज्ञानी अज्ञानी गिरगावकराला कीर्तन करण्याचा योग येतोय, ते माझं परम भाग्य। रामनवमी हा नुसता उत्सव नसून आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रणालीतील एक सण आहे। जसा दिवाळीचा असतो का तसा हा रामनवमीचा आपल्यासाठी तो सण असावा। आणि तो मोठ्या आदरानं योगेश भाऊ साजरा करतात। मला वाटतं कथेचं सुद्धा आयोजन रात्री 3 वाजेपर्यंत 12-12:30 वाजेपर्यंत अन्नदान चाललं। आजही प्रसादाचं आयोजन आहे। तर योगेश भाऊंना कोटी धन्यवाद। त्यांच्या कुटुंबातील मला वाटते कन्या आहेत 2, पुष्पाताई असतील, त्यांच्या धर्मपत्नी भाऊंच्या, योगेश भाऊंच्या कुटुंबांना कोटी धन्यवाद। योगेश भाऊ पंढरीनाथराव दळवी, कुमारी पूजा योगेश दळवी, कुमारी खुशी योगेश दळवी, सौ पुष्पाताई योगेश दळवी आणि योगेश भाऊंना राजकीय क्षेत्रातला बराचसा एक वरद हस्त ज्यांचा आहे असे आदरणीय प्रशांतजी बम साहेब, भाऊचं बऱ्यापैकी त्यांच्या सानिध्यात आदरयुक्त राजकीय क्षेत्रातली वर्णी आहे। व्यापार असेल, राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या क्षेत्रात भाऊंची गोडशी वर्णी। मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या कृपेने, क्षेत्रपाळ मसोबा महाराजांच्या कृपेने गोड अशा प्रकारची गरुडाचं बळ योगेश भाऊ तुम्हाला प्राप्त हो आणि त्या बळावर सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही गोडस कार्य करो आणि ते तुमच्याकडनं करून घेऊ ही भगवंताच्या चरणी प्रार्थना। फुलं वाटलेत का सगळ्यांना? लवकर वाटा फुलं। मला काय वाटत होतं महाराज,
हे जर खाली टेकलं आणि त्याच्यावर पाळणा टेकला तर विशेष वाटेल. कॅमेरा चालू आहे. याला घ्या खाली. याला घ्या खाली. मित्रमंडळ इकडे या. या 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 5 मिनिटं वेळ लागू द्या. इथं आडवा टाका, काय होत नाही त्याची. काय मित्रमंडळाला संध्याकाळी पुन्हा पळायचंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने ते दागिन्याचं गोठडं योगेश भाऊ लक्ष्मणजीकडे लोटलं आणि लक्ष्मणजीला सांगितलं, याच्यातले दागिने सीतेचे आहेत का? सीताई साहेबाचे दागिने आहेत का असं लक्ष्मणजीला सांगितलं. तर लक्ष्मणजीनं हातात एक काळी घेतली, हात नाही लावला. बायको भिंतीला टेकन देऊन घरी उभी आहे आणि इथं भाऊजाईच्या दागिन्याला कशाला हात लावायचा? काय पुरुषार्थ असेल महाराज, काय मोठा पुरुषार्थ. वैकुंठवासी भारूरकर शास्त्री सांगायचे, लक्ष्मणजी सीताई साहेबाला भाऊजाई म्हणतच नव्हते, माय म्हणत होते. माय म्हणायचे, माय. संसारात वागण्याचा ज्याला पुरुषार्थ कळाला का ते कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ असतो. मोठ्या भावाला लहान्या भावाची बायको लेकी समान असावा. लेक म्हणायचं नाही, भाऊजाईच म्हण, पण दर्जा लेकीचा द्यायचा. मोठ्या भावानं लहान्याच्या बायकोला लेक समजायचं आणि लहान्यानं मोठ्याच्या बायकोला माय समजायचं. कोण्याही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही ना, कोण्या देवळात मंदिरात सुद्धा जायची गरज नाही. आचरण सुद्धा असलं की सगळ्या देवता त्यांच्याकडे येत असतात. महाराज शास्त्री म्हणायचे, लक्ष्मणजीनं सीतेला आईचा दर्जा दिला. आईचा दर्जा कशावरून? ऐका पुढं, ऐका. काळीनं दागिने असे बाजूला सरकिले आणि त्याच्यातले एक दागिना बाजूला काढला. त्याला आपण चाळ म्हणतो, त्याला आपण साध्या प्रचलित आपल्या मराठवाड्यातल्या भाषेत चैन म्हणतो. चैन. सीताई साहेबानं हे दागिने लोपामुद्रेनं दिलेले प्रभू रामचंद्राच्या हातानं स्वीकारले आणि अंगावर घातले, पण सतत घालत नव्हत्या, कधी कधी घालायच्या. तर याच्यातले फरक लक्ष्मणजी सांगतात ना, मी केयुराने मला कुंडल ओळखू येणार नाही, मला गळसरी ओळखू येणार नाही, मला हातातल्या पाटल्या ओळखू येणार नाही, पोयाहार वगैरे वगैरे बिजवरा काय पुतळ्या काही ओळखू येणार नाही, पण याच्यातला एक दागिना मात्र माझ्या माईचा आहे. ते चाळ बाजूला काढे, चाळ. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सांगितलं, लखन आता तू एक ओळखलास त्याबद्दल दुमत नाही. अरे तू राम बोलायलेत, मी नाही. लक्ष्मण तुम्ही एक दागिना ओळखला याबद्दल दुमत नाही, पण हे सगळे दागिने सीतेचे, तुम्हाला बाकीचे कसे काय माहित नाहीत आणि हेच कसे माहित आहेत. लक्ष्मणानं सांगितलं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 टाइम मी माझ्या आई साहेबाचं दर्शन घेत होतो. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3 टाइम योगेश भाऊ मी माझ्या भाऊजाईला आई समजून तिचं दर्शन घेत होतो. आणि दर्शन घेता घेता पाय बघायचा योग आला म्हणून पायातले चेन ओळखीचे येतं. घोट्यापासून वरी सीता पाहिलीच नाही. वनवासात घोट्यापासून वरी सीतेचं स्वरूप पाहिलंच नाही. ते लक्ष्मण आचरणाचं सूत्र. आता भरत आणि शत्रुघ्न किती होते आपल्याकडे, वेळ कमी. रामचंद्र आचरणाचं सूत्र किती मोठे होते हा मुद्दा ऐका आणि आपण जय विठ्ठल घेऊ. आज जो जगाचा बाप आजच्या तिथीला या भारत देशाच्या मातीमध्ये, या पवित्र देशामध्ये, संस्कृती संपन्न माझ्या भारत देशामध्ये नीतिसूत्राचं गोड सरत्न आपल्याला या भारत देशानं दिलं, राजा दशरथाने दिलं, कौशल्य मातेनं दिलं, या सूर्यवंशानं दिलं. ते राजा राम किती आचरणाचं शुद्ध रत्न होते. सज्जनांनो, माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावण मारला. रावण कोण होता माहितीये? रावण हा अतृप्त आत्मा. योगेश भाऊ, अतृप्त आत्मा कोणाला म्हणायचं माहितीये का? 100 कोटी आपले सहन होते, आपल्या जवळचे 100 कोटी सहन होते, पण दुसऱ्याचे 103 कोटी सहन होत नाहीत. फक्त 3च कोटी आगाव आहेत त्याच्याकडे. दुसऱ्याचं सहन होत नाही, त्याला अतृप्त आत्मा म्हणतात. अतृप्त आत्मा. रावण हा प्रचंड श्रीमंत आहे, पण त्याला दुसऱ्याचं वैभव सहन होत नव्हतं, याचं नाव रावण. नाही तर रावण विद्वान आहे, प्रचंड व्यापक आहे, रावण बुद्धिवादी आहे,
महाराज जगामध्ये विमान तयार करायचा कारखाना जर कोणाकडे होता तर पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात पहिले विमान कोणी तयार केले असतील तर रावणानं. त्याच्याकडे तत्वकुंभ नावाचा व्यक्ती विमान तयार करणारा होता. तत्वकुंभ हा रावणाकडे विमान तयार करणारा व्यक्ती होता. काय रावण प्रचंड व्यापक होता. हा रावण मारला. रावणाच्या धर्मपत्नी मंदोदरी सती जात होत्या. हुशार स्त्री होती मंदोदरी. माझ्या माईनं हुशार स्त्री होती. हुशार. रामायणातला एक आदर्शवाद घेत जा. मंदोदरीनं मूर्ख रावणाला पण समजून सांगितलं होतं. त्याची भाषा सुद्धा गोड होती. महाराज तिला स्वप्नात संकट कळायचं, सकाळी जाग झाल्यावर नवऱ्याला सांगायची. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधलेला. मला रात्री स्वप्न पडलंय आणि प्रचंड 51 बळीराशी वानर आलेली आहेत. त्या वानरांनी मोठी मोठी पर्वत उचलली मालक. त्यांनी समुद्र बांधून काढलेला आहे मालक. काय त्या वानरांची फौज आहे, सगळे लंकेत आलेत बर का मालक. मालक त्या वानरांनी एवढा मोठा हैदूस मानलेला आहे ते तुम्हाला सांगा वाटत नाही मालक. एकच काम करा, हे वानर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रा करता आले, त्यांची पत्नी देऊन टाका, आपलं भांडण एका क्षणात मिटत. इतकी गोड मंदोदरी होती. इतकी गोड मंदोदरी होती. आपल्या मंदोदऱ्या का साध्या आहेत का? या बाजाराच्या दिवशी नवऱ्याला भजी करून देतात. एका बाईनं नवऱ्याला भजे केले हिरव्या मिरच्याचे. म्हणले काऊन? ते कधीच पेत नाही तर आज पिऊन आले, त्याच्या तोंडाला चव यावा म्हणून भजे करून देते. नवऱ्याच्या तोंडाला चव येण्यासाठी भजी करून देते. अशी कुठं मंदोदरी असते? काय मंदोदरीचा पुरुषार्थ आहे माझ्या माईनं. रामायण ज्यानं चांगला अभ्यास केलाय त्याचा ऐका, अन्यथा स्वतः वाचा. अशा त्या डायऱ्या लिहिल्या नका. हे ऐका बरं का, काय रामायण आहे आणि काय त्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा पुरुषार्थ बरं का. लगेच तोडकर बा कूलर सुरू झालं, पान पालथ पडलं. काय कालनेमी नावाचा राक्षस होता. गेलं रामायण तिकडं. नगर सोडून दिलं, जालना सोडून दिलं, अहिल्यानगर सोडून दिलं आणि सारे पॅसेंजर पुण्याला नेले. हो. आणि हे मधल्या लग्नाला उतरणार होते मंगल कार्यालय भाऊ, एसटी डायरेक्टच गेली. असं नाही, ज्यानं अभ्यास केलाय, खरं पाठांतर केलं, अशा लोकांचं ऐकायचं. कारण काय होतं माहितीये का, आपण दिशाहीन होत नाहीत. म्हणून अभ्यासपूर्वक ज्यानं गोडस पाठांतर केले त्यांचं ऐकत जा. रावण प्रभावशाली. सती जात होत्या मंदोदरी. सती जाणे म्हणजे मालकासोबत. आपल्या भारतीय संविधानानुसार आता कुठलीही स्त्री मालकाच्या नंतर सती जात नाही आणि जाऊ पण नाही. का जाऊ नये? कारण बाप गेल्याच्या नंतर जर आई गेली तर लेकरांचा उन्हाळा होतो योगेश भाऊ. त्याच्यामुळे आईनं दोन्हीचं छत्र लेकरांना द्यायचं, बापाचं द्यायचं आणि तिनं तिचं सुद्धा द्यायचं. आपल्या कायद्याचा आदर करत जा. चला. मंदोदरी सती जात असताना 1/2 किलोमीटर रावणाचं पार्थिव समुद्राच्या तीरावर. रामचंद्र आचरणाची चौकट आहेत. एवढाच मुद्दा ऐका. आणि मंदोदरीच्या जाता जाता लक्षात आलं, फुलकळसकर आपण सती जाच्या अगोदर रामचंद्रांचं दर्शन घेऊ. रामचंद्रांचं दर्शन घेऊ असं मंदोदरीच्या लक्षात आलं साहेब. पण रावणाचे 6 नातू जिवंत राहिले. पुराण सांगते, मी नाही, फक्त नाव सांगणार नाही. बुद्ध थोडं घेतलं त्याचे नाव सांगायला. तुम्ही पाठ करा कोणते कोणते जिवंत राहिले होते. त्या 6 पैकी एक नातू इतका कडक होता, रामाचं नाव काढलं की त्याला मुंग्या लागायच्या. असा फरकच व्हायचा त्याचा. आणि आजीनं सांगितलं, बाळांनो, ज्यांनी तुमच्या आजोबांना मारलंय त्या रामचंद्रांचं दर्शन करायला आपल्याला जायचंय. तर ते नातू म्हणला, आजी तुझं डोकं खराब झालं का ग? माझ्या आजोबाला ज्या रामांनी मारलंय, तो तर फार वेगळ्या शब्दात बोललाय, श्लोक 3, पण मी नाही बोलणार आज रामनवमीच्या दिवशी रामचंद्रांना. आणि त्या रामचंद्रांचं दर्शन घ्यायला कशाला जायचंय? मंदोदरी हुशार होती. तिनं
रागीट नातवाच्या तोंडावरून हात फिरला आणि सांगितलं, बाळा तुला किती आवडते रे तुझे आजोबा? माझे आजोबा पुरुषार्थी होते. मग ऐक ना बाळा, तुझे आजोबा एवढे पुरुषार्थी असताना ज्यांनी मारलेत ते राम किती पुरुषार्थी असतील रे? ते राम किती पुरुषार्थी असतील. म्हणून त्या रामचंद्रांचा पुरुषार्थ काय बघायचा? तो पुरुषार्थ तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंय, माझ्या आजोबांना मारलंय, आणि काय बघायचं त्या रामांना? ऐक रे बाळा, ऐक बाळा, ही मला पण शंका होती की माझ्या पतीला तुमच्या आजोबाला त्रिभुवनात कोणाला मारायची ताकद नव्हती, पण रामचंद्रांनी कसं मारलं असेल रे? माझ्या पतीपेक्षा तुमच्या आजोबापेक्षा रामचंद्रांकडे काय शिल्लक आहे की जेणेकरून त्यांनी रावणांना मारलंय? आणि हे बघण्यासाठी मला जायचंय. दर्शन शब्द काढून टाकला. नातू जरा चिडचिड्या होता ना, तो लहान लेकर होते, काय आता भयकले. ती म्हणली फक्त माझ्या पतीपेक्षा तुमच्या आजोबापेक्षा रामचंद्रांकडे काय शिल्लक आहे ते बघायला जायचं. आचरणाचं सूत्र बघा किती गोड होतं रामचंद्रांचं. आणि मंदोदरीनं हातातलं सूप खाली टेकलं आणि मशानभूमीकडे न जाता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांकडे मंदोदरी चालल्यात. पवित्र स्त्री रामचंद्र खाली मांडी घालून बसलेले आहेत. वैराग्याचं टोक होतं, अंगावर कपडे नव्हते, झाडाची साल होती, कारण 14 वर्ष 29 दिवस बसायला आसन घेतलं नाही, खाली बसलेले. पण हात असा लावलेला आहे गालाला, हात तळवा गालावर आणि बोट चाळ्यावर. बोट चाळ्यावर आहेत आणि तळवा गालावे. चिंतेचं लक्षण ना भाऊ. डोक्याला हात लावणं म्हणजे चिंतेचं लक्षण, नाही तर डोकं वारंवार धरणं म्हणजे दुखायला समजायचं. मग एक दिवशी डोकं दुखू लागलं मला, त्या दिवशी कळालं मला डोकं आहे म्हणून. नाही याच्या आधी दुखलंच नव्हतं मग डोकं. मी एक दिवशी डोकं फन करायला, तर आमच्या ड्रायव्हर म्हणला डोक्याची गोळी घ्या बरं. म्हणलं ही गोळी घेतल्यावर डोकं राहतंय का? ती गोळी घेतल्यावर डोकं राहिलं. मला त्या दिवशी कळालं बाळ्या तुला डोकं आहे. आधी मग कधी दुखलं नाही, कधी काय असं फनफन केलं नाही ते डोकं. त्याच दिवशी दुखलं होतं. काहीतरी कैरी खाण्यात आली चुकीच्या वेळेला, मग त्या कैरीनं तिचा प्रादुर्भाव दाखिला आणि त्या अशा फिरा फटफट करत होत्या. गोळी खाल्ल्यावर राहिलं ते. म्हणजे मला आहे थोडंसं डोकं, जास्त नाही म्हणा, पण आकारात चिंतेत येत रामचंद्र. चिंता कशी सांगू? अजिंक्य रावण आपल्या हातानं मेलाच कसा? अजिंक्य रावण आहे. आजचा दिवस किती पवित्र आहे आपल्यासाठी बघा. आजच्या रामनवमीचा दिवस आपल्या भारत देशासाठी किती पवित्र आहे, किती पवित्र आहे. ऐका, मेलाच कसा असेल याची चिंता ती चिंता करत होते. तेवढ्या अवकाशात मंदोदरी आईसाहेब मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पाठीमागे, एकदम पाठीमागे नाही, थोडीशी बाजू धरून उभं राहिल्या. मंदोदरी ज्या साडी नेसली होती का मंदोदरीनं, त्या साडीला दुकानातून साडी घेतली त्या दिवशी पदर होता. मंदोदरीनं जी साडी घेतली होती का दुकानातून, त्या साडीला पदर होता. कशामुळं? कारण तिनं पाठ आणि डोकं झाकून घेतलं होतं. याच्यावर लक्षात येते की तिनं नेसलेल्या लुगड्याला सोबतच पदर होता. असं माझं मत बरं का. पदर होता आणि पदर घेतलेलं डोकं सावली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना. डोकं नका झाकी जाऊ, आता राहू द्या, काय आता मेचट पाहिलंय ना, आता नका झाकू. आणि झाकी बी जात जाऊ नका डोकं, कारण डोकं झाकायला इथं खिळा ठोकावा लागतोय आणि ते तुम्हाला जमणार नाही. त्याच्यापेक्षा नका डोकं झाकू. पण तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो, तुमची पाठ मात्र कोणाला पाहू देत जाऊ नका. नका डोकं झाकू. पण भारतीय संस्कृतीतल्या सदाचारी, पुण्यशील आणि शीलवान स्त्रीने आपली पाठ झाकून घेतली पाहिजे. भाऊ, आपल्याने एक वाक्य सांगतोय, मोठ्या 3 लोकांचं वाक्य महाराजांचं. या देशातली कळवातीन, कळवातीन शब्द कळतो ना? कळवातीन जीनच्या पॅन्टेवाल्याला नाही कळणार, बुवा तुम्हाला कळाली असेल ना. कळवातीन नृत्यांगना. या देशातली नृत्यांगना स्टेजवर यायच्या अगोदर बिना पदराची येत नव्हती. बिना पदराची येत नव्हती. नंतर पदर ठुत नव्हती, पण आल्या आल्या बिना पदराची येत नव्हती, असा सिद्धांत. तर वारांगणेला
थोड्या वेळानं त्या कळवाटणीला त्या काळातल्या एका पत्रकाराने प्रश्न केला, बुवा तो जगातला पहिला पत्रकार कोण असेल तर त्या पत्रकारितेचं नाव होतं श्रुती नावाचे पत्रकार. आणि त्या कळवाटणीला प्रश्न केला, कागद तू अंगविक्षेप करतीस, तू नृत्य करतीस, तुझ्या अंगावरचं वस्त्र इकडं तिकडं जातं, पण आल्या आल्या मात्र तू पदर घेऊन येते आणि आल्या आल्या लोकांना मुजरा करते, याचं कारण काय? तिनं सांगितलं, माझ्या पुढे बसलेली सगळी नालायक असतील, माझं नृत्य पाहायला आलेली योगेश भाऊ सगळी नालायक असतील, पण यांच्यातला एक जर सात्विक असेल तर त्या सात्विकानं आल्या आल्या माझं शरीर उघडं पाहू नये आणि त्याला पाप लागू नये म्हणून पदर घेऊन या भारत देशातली वेश्या पदर घेऊन मुजरा करीत होती समोरच्या चांगल्या माणसांना. मग या देशातली कळवातील जर इतकी शिस्तीत वागत असेल तर या देशातल्या सात्विक स्त्रीने किती शिस्तीत वागावं भाऊ, किती शिस्तीत वागावा. किती दिंडीत हलकी वाजू लागली की धरला ठेका, दिंडी आहे ना हलकी, दिंडी आहे ना ढोलक, करकरी हलकीन त्याच्यावर ठेका. अरे बाप रे, कुठं नेऊन घातला संप्रदाय, कुठं नेऊन घातला. माझ्या माईंनो, तुमचं अंग हलावा गाथा वाचण्यासाठी, तुमचं अंग हलावा, अंग नाही, तुमचं अंतकरण हलावा गाथा वाचण्यासाठी, तुमचं अंतकरण हलावा ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी, तुमचं अंतकरण हलावा पुराण वाचण्यासाठी, तुमचं अंतकरण हलावा हरिपाठ वाचण्यासाठी, तुमचं अंतकरण हलावा नामस्मरण करण्यासाठी. तुमचं अंतकरण, तुमचं शरीर दिंड्यामध्ये हलक्या वाजल्यावर हलू नये. या देशातल्या स्त्रीला पदन्यास करायला लावणाऱ्या मूर्खांचे पाय रयतेचे राजा छत्रपती शिवरायांनी तोडले. पदन्यास म्हणजे नाचणं, शास्त्राची भाषा आहे पदन्यास. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांनी तोडावं आणि तुम्ही परमार्थामध्ये हलकीवर नाचावा. काय विमान येणार आहे तुम्हाला, गरुड येईल नेण्यासाठी तुम्हाला? नका माझ्या माईंनो, नका मात्र करू. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, चूक करू नका माझ्या माईंनो. तुम्ही प्रचंड गाथ्याचा अभ्यास करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, भागवताचा अभ्यास करा, महाभारताचा अभ्यास करा, शिवपुराणाचा अभ्यास करा, रामायणाचा अभ्यास करा, कृपाणाचा अभ्यास करा. आपल्या नातवाला, नातीला, मुलांना, अशा सगळ्या लोकांना आदर्शाचे पारे द्या. पण हलकीच्या तालावर या देशातल्या पवित्र स्त्रीने नाचू नये. नीट सांगितली. गळ्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतो त्याला पोतराज म्हणतात, त्याला पोतराज म्हणतात. बुडाला ठोकर आणि शेंड्याला बारीक आसूड असतो हातात, त्याला पोतराज म्हणतात. आणि या देशामध्ये चांगल्या प्रतीची साडी नेसून ज्ञानाची ड्युटी आणि पोत हातात घेऊन नृत्य करतो त्याला गोंधळी राजा म्हणतात. त्यानं संबळावर नाचावं. या देशातल्या पवित्र भारत देशातल्या गोंधळी दादानी संबळ वाजवावा. महाराज संबळाचा ध्वनी हृदयाची कंपनी व्यवस्थित करतोय. संबळाचा ध्वनी आहे का, हे हृदयाचे कंपनी व्यवस्थित करतो. कधी कधी युद्धाला जात असताना रयतेचे राजा छत्रपती शिवराय संबळाचा आवाज मावळ्यांना ऐकवायचे. व्याज रक्ताचं तरतरीत होत होतं संबळ वाजते. या भारत देशातल्या पोतराज दादाने हलकीवर नाचावा, हलकीवर नाचावा. माझ्या लहानपणी आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीच्या पुढे गाणे असायचे. लक्ष्मी देवीच्या पुढं, खरं तर तिचं लक्ष्मी देवी नाव होतं, आता तिचं नाव मर्याई ठुलय. लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा दाखला ठेवून त्या दिवशी हिरवी लिंब नेत होते. पण आताच्या शहाण्यानं तोंडाचं सुख पूर्ण करण्यासाठी हिरवे लिंब काढून टाकले आणि त्या जाग्यावर ढवळे लिंब ठेवले. ढवळे लिंब कळाले ना तुम्हाला? काय पुरुषार्थ असेल, काय बदल करण्याची ताकद, किती मोठी क्रांती हो. आणि कसा उद्धार होईल आपला मला सांगा. ज्यानं किलोभर चिंचा खाल्ल्या त्यानं 100-200 डॉक्टर खाल्ले तरी त्याची सर्दी राहील का? त्याची सर्दी कशी राहील इतक्या चिंचा खाल्ल्यावर? चुकीची नियत आहे. चला असू द्या. कोणी कुठं नृत्य कसं करावं, काय करावा. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी टाळ मृदंगावर कोट खेळावा. त्याला पावली म्हणता येईल, त्याला कोट म्हणता येईल. हा, त्याला पक्वादाव टाळावर, चिपळीवर, याच्यावर आपण कोट
महत्वाचा निर्णय. काय वितुष्ट झालं. चला असो, काय करणार आहेत आपण एकटे. डोकं भरून पदर घेतलेली मंडोदरी इथपर्यंत आलतो ना. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या उजव्या मांडीच्या बाजूला तिची सावली पडलेली आहे. आणि रामचंद्रांनी लक्षात आलं कोणीतरी स्त्री आली. गालावरच आणि कपाळावरचा हात माझ्या माईनं बाजूला केला. पुरुषोत्तम रामचंद्रांनी हात बाजूला केला, कंबर वाकवली, थोडीशी मान सुद्धा वाकली. कंबर वाकल्याच्या नंतर बऱ्यापैकी शरीर खाली गेलं आणि मान वाकल्याच्या नंतर कपाळ आणि नाकाचा शेंडा जमिनीवर टेकला. कोणाचा? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा. नाकाचा शेंडा आणि कपाळाचं टोक योगेश भाऊ खाली टेकलं आणि मंदोदरीनं पाठीमागून नमस्कार केला आणि मंदोदरी निघाली. पण बांगड्या वाजल्या तुकाराम. म्हणून रामचंद्रांच्या लक्षात आलं कोणीतरी पतिव्रता आपल्या दर्शना करता आली. मागं फिरून पाहत होतं. माय शब्द वापरला. त्यावेळेला मंदोदरीचा एक रागीट नातू होता का. रामचंद्रांनी आपल्या आजीला माय म्हणल्याच्या नंतर त्याचं लोणीच झालं. लोणी झालं त्याचं. लोणी बर्फासारखा थंड झाला. काय मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची वाणी असेल. माय आपण आलात? हो. न बोलता चाललात? एक काम घेऊन आलते प्रभू. प्रभू एक तुमच्याकडे काम घेऊन आलते. ते काम झालं, मी चालले. काय काम होतं? एकच काम होतं की माझ्या पतीला या विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये मारणारा योगेश भाऊ कोणीच नव्हता. हे मलाही कळत होतं. पण तुमच्या हातानं माझे पती मृत्यू पावले. मला एकच काम होतं की माझ्या पतीपेक्षा तुमच्याकडे जास्त काय आहे. कोणती शक्ती माझ्या पतीपेक्षा तुमच्याकडे जास्त आहे. मग आई तुम्ही विचारली नाही मला न विचारताच कळाली. कोणती शक्ती आहे? माझ्या पतीला परस्त्री पाहिल्याच्या नंतर तिच्याशी लग्न करा वाटत होतं. हा माझ्या पतीकडची शक्ती. आणि परस्त्रीला पाहिल्याच्या नंतर तुम्ही माय म्हणून नमस्कार करता. ही तुमच्याकडे जास्त शक्ती. म्हणून रामचंद्राकडे परस्त्री पाहिल्याच्या नंतर तिला माय म्हणून नमस्कार करायची शक्यता. हे सूत्र कोणाकडे होतं माहितीये? रयतेचे राजा छत्रपती शिवराय. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. महाराज परकीयाच्या अमावस्याच्या दिवशी गव्हाळ रंगाचा प्रकाश जिच्या शरीराचा पडतोय तिला आई म्हणून वाट लावावा. ते रयतेचे राजा छत्रपती शिवराय. आणि आज ज्यांचा जन्म झालाय ते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र विठोबा. बऱ्यापैकी अशी कीर्तनं ऐकायची असतील तर एखाद्या वेळेस गरजा महाराष्ट्र माझा हे चॅनल आहे अजय भाऊचं. त्याच्यावर ऐकत जा. तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला भेटेल. विठोबा समुद्राच्या तीरावर बसल्याच्या नंतर बाप्पा रावणाची आई त्याच्यापेक्षा फार वयस्कर होती. पण आईनं बसल्या बसल्या रावणाला सांगितलं ऐके लंकेशा स्तब्ध ताराची पाहिला धुरुनाम तयाला पुराण संबोधिती. हे बाळा हा ध्रुव नावाचा तारा आहे. सगळी तारे हलतात पण तो हलत नाही. बघ किती तेजस्वी तारा दिसतो. रावण म्हणे आई मला बाकीचे सगळे दिसायलेत पण न हलणारा ताराच दिसत नाही. बाय हुशार होती त्याची. तिने एकच काम चुकीचं केलं म्हणून 2 कट्टे हलकट जन्माला आले. हो लेकर मूर्ख जन्माला आल्यावर लोकांवर रुसलं नाही पाहिजे. मनाशी पुसावे काय केले आपल्या आपल्या मनाला विचारलं पाहिजे. एकच काम चुकीचं होतं बाकीचं नाही.
तिनं सांगितलं रावणा पुन्हा एकदा बघ. त्यानं 4-4 वेळेस तारा पाहिला, बाप्पा तारा दिसत नव्हता. मग माय रडू लागली. तर रावणानं आईला विचारलं, माय तू का रडते? बाळा, हा तारा ज्याला दिसला नाही तो 6 महिन्यात मरतो. असं गिरगावकर सांगत नाही, असं पुराण सांगते. पुराण असं ज्योतिष्य शास्त्र सांगते. तुम्हाला कितपत मानायचं न मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. पुराण हे काय आमच्या घरच्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. पहावे पुराणी विचारून बघा. पुराण वारकरी संप्रदायाने कंठस्थ केलेलं पुराण आहे. असो, त्याच्यानंतर असे 22 लोकांची यादी मी कालच्या लॉकडाऊन मध्ये, अगोदर मला 4च लोक माहित होते, पण नंतर आता 22 ची यादी झाली. त्याच्यात दुसरी एक देतो. सगळेच सांगत राहिले, आपले 11 याच्यातच वाचतील. एके दिवशी सुमंत नावाचा प्रधान आणि राजा दशरथ शरयू नावाच्या नदीच्या तीरावर बसले. पवित्र गंगा, 350 गंगापैकी एक गंगा शरयू नावाची गंगा आहे. या पवित्र देशामध्ये 350 गंगा, 349 भारतात येतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे आणि 2734 उपनद्या येतात. या भारतामध्ये 2734 उपनद्या. आता पर्वत मुख्य किती, उपपर्वत किती, मुख्य सरोवर किती? मानसादी सरोवरा मुख्य भयार्जव करा, त्या स्वर्ण कमळाचा बीजवरा देत शिव. मानस नावाचं सरोवर, या सरोवरामध्ये सुवर्ण नावाची कमळ फुलतात. अशी काही ठराविक सरोवर आहेत आणि तुम्ही आम्ही तयार केलेली ही सरोवर वेगळी, याची सुद्धा संख्या वेगळी आहे. पण या 350 गंगापैकी एका गंगेच्या तीरावर सुमंत नावाचे प्रधान हे राजा दशरथाचे, आणि राजा दशरथ तीरावर बसलेले आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे. त्या वेळेला सुमंत सांगत असतात, राजन बघा ते किती सुंदरसा ध्रुवचार आहे, त्याच्यासाठी 3 ओळ्या येतात. पण आपण पुढे सरकू. सुंदर ओळ्या लिहिल्या त्याच्यासाठी, गोड गोड गोड. जाबालीचा पुरावा आहे, मार्कंडेयांचा पुरावा आहे. हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय पुराण प्रणित संप्रदाय. हा संप्रदाय मध्ये 4 दोर सुंबळ्याची जहागिरी नाही. विठाला 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 कडेला बसले आणि सुमंताने सांगितलं, राजन बघा पहिलं तो गा ब्रह्मंडळी, तो आकाश पटलामध्ये दिव्य असा तेजस्वी तारा आहे. तो बघता का? 2 पुरावे आले. एक पुरावा असा सांगतो, सुमंताचं वय राजा दशरथापेक्षा 1.5 वर्षांनी जास्त होतं, असं एक पुराण सांगते. आणि एक पुराण सांगते राजा दशरथ हे काही दिवसानं सुमंतापेक्षा ज्येष्ठ होते. चला 1-1.5 वर्षाचा फरक असेल, दोघेही म्हातारेच होते. पण सुमंताला बाप्पा तारा दिसतो, दशरथाला दिसत नाही. 4-2 वेळेस सांगितलं, बघा ना बघा ना बघा ना. दशरथ राजाने सांगितलं, मी याच्या अगोदर खूप वेळेस तारा बघितला, पण या 5-7 दिवसात मला तारा दिसतच नाही. सुमंताच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि दशरथ राजाने विचारलं, का रडता? महाराज, हा तारा न दिसणं अनिष्टतेचं लक्षण आहे. 3 महिने 9 दिवसाच्या नंतर राजा दशरथ गेले. विठाला 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 मग अशा ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रवीण असणार अधिष्ठान हा ध्रुव तारा, ही आदळपद ध्रुवाला प्राप्त झालं. घेतले नुतरी उचलोनी कडेवरी, एकदा कडेवर घेतलं की खाली उतरीत नाही. तुका म्हणे घास मुखे गाले ब्रह्मरस. तुकोबाराय म्हणतात, ती विटेवरची आई जेव घालते. आपली सुद्धा आई आपल्याला लहानपणी जेव घातलं ना, आपण काय मनान थोडे जेवलो. लहानपणी आपल्या आईनं आपल्याला भरवलेलं आहे. पण शंका अशी आहे, आपल्या आईनं जीव घातल्यावर पुन्हा भूक लागती. आपल्या जन्मदात्या आईनं जीव घातल्यावर पुन्हा भूक लागती. ती पुन्हा जेव घालती. जेव घातल्यावर सुद्धा तृप्त होती, पण पुन्हा भूक लागती. पण विटेवरच्या आईनं जीव घातल्यावर भूक लागत नाही. 19 लोकांना जीव घातलं, त्याच्यातला एक व्यक्ती सांगतो, डोके पडलेले आहेत, हात पडलेले आहेत, शरीर पडलेले आहेत, रक्तामासाचा चिखल आहे, बारीकसा असा रक्ताचा दांड वाहतो, हाडाचे सापळे पडलेले आहेत, मोठी मोठी गिधाड हात उचलून नेत होती, कोणाची डोके उचलून नेत होती. अशी परिस्थिती आहे. पात्र शुद्ध नाही बाप्पा. आणि अशा जाग्यावर विटेवरच्या माईनं एका व्यक्तीला
700 श्लोकाचं जेवण दिलं. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला ते जेवू घातलंय. अर्जुनाला भूक तर लागलीच नाही, पण अर्जुनानं जे जेवलंय ते त्यानं एक एक 2-2 श्लोक जरी गीतेतला अध्ययन केला तर त्याला सुद्धा बाकीची भूक लागत नाही. अशी जेवू घालणारी विटेवरची माय आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला. हा ज्ञानदान अन्नदान सोहळा वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य, मला वाटतंय विठ्ठल प्रभू महाराज, विठ्ठल प्रसाद महाराज यांनी या सप्ताहाची सुरुवात त्यांच्या हस्ते झालेली आहे. मोठ्या अधिकार संपन्न महात्म्याने केलेली ही सप्ताहाची सुरुवात विठ्ठल प्रसाद महाराज फार या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं ते जडवड रत्न होते आणि त्यांनी केलेली सुरुवात. आणि या सुरुवातीमध्ये या परंपरेत माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला आज कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, हळम ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा गावातल्या सर्व आडनावाच्या माणसांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मला वाटते गावात नामयज्ञ सुद्धा चालू आहे, जप सुद्धा, रामकृष्ण नामाचा जप सुद्धा चालू आहे. मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये फार फार नाविन्य आहे. तारखीच्या संदर्भात विनायकराव संपर्क करत होते, इथे येण्याचा योग आला, त्यांनाही धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना महाराज तुम्ही सुद्धा दुपारी फोन केला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, सर्वांना प्रणाम. महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखोबाई या अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष करणारी ही दिग्गज वारकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम चंद्रसूर्यासारखे तेजस्वी लोक, सर्वांनी वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला पुरविली आळी, जे जे केली ते ते काळे, माय तरी आईशी सांगा, कृपाळुवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, भक्ताच्या अंतःकरणात जी विच्छा आली ती विच्छा जगाचा मालक पूर्ण करतो. आमच्या इथलं एक जण पंढरपूरला गेलं, माझ्या आधीपासून जात होत ते. मला म्हणे, बाळू माझ्या 40 वाऱ्या झाल्या रे, तू कीर्तनात अभंग घेतला. म्हणला अभंग तुकोबारायचा आहे, माझा नाही. मी तयार केलेला अभंग पोरायची माय ऐकायची नाही, म्हणजे माझी बायको नाही ऐकायची, तर लोक कसे ऐकतील? काव्य संतांचं पवित्र असतंय. हल्ली काही काही लोकांनी काव्य केलं, ते काव्य 1-2 महिने बाप्पा गाजत आहे आणि 1-2 महिन्याच्या नंतर त्या काव्याला कुत्र पण विचारित नाही. पण संतांचं काव्य अनादी कालापासून चालत आलेलं आहे. तुकोबारायचा अभंग आहे, हो ना म्हणे तुकोबारायचा अभंग आहे, पण तू कीर्तनात घेतला होता ना पुरविली आळी. गेल्या 40 वर्षापासून मी पंढरपूरची वारी करतो आणि मग एकही इच्छा पूर्ण करीत नाही. मी म्हणलं, सुमळ्या तसं नसतं ना रे रावश्या, देव इच्छा पूर्ण करतो हे मान्य आहे बापू, पण तू सुद्धा देवाचा तसा झाला पाहिजे ना. ते कोणाची इच्छा कशी पूर्ण करीन, ते संतांची करताय. आणि संत कोणाला म्हणायचं? तेची संत, तेची संत. नेमकं संत कोणाला म्हणायचं? नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. एक जणांना माळ घातली, माझ्याकडे आला, म्हणला बाळू महाराज मी महाराज झालो. म्हणलं तुझी बायको म्हणती का पाय तुला? कस काय? मी माळ घातली ना. म्हणलं चावणं गेल्यावर घातली. तू आत्ता माळ घातली सुमळ्या, तू जवळून जर गेला तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास आला तू. हा तू काल परवा माळ घातली, तुला महाराज म्हणायला आमच्या काय गोळ्या संपल्यात का? त्या दशेला येण्यासाठी, त्या अवस्थेला येण्यासाठी, त्या पदाला येण्यासाठी या लोकांनी घासलंय. तेव्हा ती संतांच्या यादीत आहेत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करत आहे.
कोणाच्या इच्छा पूर्ण करताय? ज्यांचा विषय देव बनला त्यांचा, आपला विषय संसार बनला, विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जन धन माता पिता, आवडे जन धन माता पिता, काकाला आवडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय इच्छा पूर्ण करतो, आळी पूर्ण करतो. आपला विषय संसार आहे. येऊ द्या बरं बाळू महाराजाला कीर्तनात फोन, महाराज तुमच्या मंडळीला अटॅक आलाय. येणार नाही, पण जर असा माऊली निरोप आला तर चित्त लागतं का बाप्पा कीर्तनात? अगा भार्याचे निसदटपणे, रुक्त हृदया प्रपंच पोषणे, तेचाच पत जाणे प्रपंचिओ. प्रभू जरी झाला संसाराचा दास, संसारात पडलं की माणूस गुत्त ना. आणि आपला विषय संसार बनला. संत संसारिक नव्हते असा विषय नाही, होते, पण संसारात नसल्यासारखं. संसारी असावे असोनी नसावे, आलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ. संसार करतात, अख्खं जीवन देवमय झालेलं असतं म्हणून त्यांचे काम करतो. एका बाईला 8 महिने पूर्ण झाले. 8 महिने पोटात तिचा गर्भ होता. 8 महिन्याचा गर्भ. कारण जरसा गोड आवाज करा, देव तुमचं चांगलं करीन. हो, किती सुंदर म्हणायले ते माणसं, त्यांना पण आवाज द्या ना तुम्ही. हो ना, आवाज द्या, हो द्या, आवाज द्या. लय छोट्या सप्त्यात चांगले आवाज असते. तो ध्यान हे किती वाजवायलेत चांगलं माणसं, म्हणायलेत चांगलं. चला करा, आवाज करा. हो, नाही, भज्यात आणि बोंडात लय फरक असतो. तोंडात टाकल्या टाकल्या इगरते त्याला भजे म्हणते, आणि कौरक सगळा फुटत नाहीत त्याला बोंड म्हणते. तसा आवाजात पण फरक असतो बाप्पा. विठाला विठाला. हा, 8 महिन्याचा गर्भ पोटात आहे. आंधळे बुवा, बाईला सासू नाही आणि माये नाही. पुरविली आळी सांगतोय, माय बी नाही गुट्टे साहेब आणि सासू नाही. बाप्पा, त्या बाईनं मालकाचं दर्शन घेतलं. मालकाला धनी म्हणत होती. धनी धनी काय ग, बाळांतपणाची अवस्था एखादी पाहुणी भेटेल का आपल्याला? मालक हुशार होते, सात्विक होते, सदाचारी होते. पंढरपुरातल्या मालकाचे निष्ठावंत भक्त होते. लक्ष्मी, काळजी करू नको, मी ताईला घेऊन येतो तुझ्या बाळांतपणासाठी. ताई म्हणजे त्या वारकऱ्याची बहीण, ह्या बाईची नणंद. पण मंगळवेढा गाव, गाव कुठं? ती बाई राहतो ती मंगळवेढ्यात, पंढरपूरला बाप्पा. आणि बहीण माझा त्याच्या पायावर भाव आहे. सगळ्यांचा असल मारुतीर आहे, पण मी हक्कानं त्याच्या पायावर भाव ठेवलाय. मी तुझ्या पाय पाहिलेत, मी तुझे पाय पाहिलेत हनुमंता. याच्या करता मला त्याचे पाय सापडायला अवघड जाणार नाही. वंजळीमध्ये ते प्रेत घेतलं, हो प्रेत घेतलं प्रकाशराव. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एका राहुटीत राहत होते. युद्धात बंगल्यात नाही, राहुटी दिलती. राहुटी, त्या राहुटीकडे चलत जात असताना पायाखाली काड्या कुड्या मोडत होत्या. तेवढ्या अवकाशात लक्ष्मण बाहेर आले. लक्ष्मणाला झोपच नव्हती ना, ते झोपलेत नाही 14 वर्ष 29 दिवस. काय हनुमंता,
काही नाही. मालकाची भेट घ्यायची, काढलंय, काही नाही. गंधमादनाचं पार्थिव आहे. हाडामास हो म्हणले मालक. शोभतंय तुम्हाला भगवंताच्या पायावर माणसाच्या शरीराचं मांस तुकडे टाकणं? ऐका ना लहाने मालक, देवाच्या पायावर मेलेल्या व्यक्तीचे हाड मासाचे तुकडे टाकू नये हे मला कळतंय. हाड मास हे बघता का, मी नाही हातात घेणार. शेषाचा अवतार होता आणि थोडासा शेषाचा अवतार असल्यामुळं थोडंसं होतं त्यांच्याकडं. मारुतीरायानं सांगितलं हातात घेऊ नका, पण लांबून ऐकता का? हाताची आंजोळी पुढे केल्याच्या नंतर लक्ष्मणाच्या कानाजवळ धरली, त्यावेळेला त्याच्यातून राम शब्द निघत होता. त्यावेळेला लक्ष्मणजीने अंग टाकून दिलं तर खाली. आपल्यापेक्षा याचं त्यागी जीवन आहे. मी फक्त बायकोचा त्याग केलाय, मी फक्त खानापाण्याचा त्याग केलाय, पण यानं जीवाचा त्याग करून याचं शरीर वल्ल येतोपर्यंत त्याच्यातून रामप्रभूचं नाव निघतंय आणि शिवाय वानर आहे. आणि मग आतमध्ये मालकाला सांगितलं, मालक आज रात्री तुम्हाला झोप कशा करता येत नव्हती ते आत्ता कळालंय. तुमच्या भेटीची अपेक्षा गंधमादनाला आहे. उठून बसले. मारुतीरायानं हाडामासाचा गोळा देवाच्या हातात न देता प्रकाशराव पायावर टाकलाय. तो गोळा आपण मग त्या देवाच्या पायावर फिरत होता, जे लोटांगण घालीत होता, आपण मग ते फिरू लागलं पायावर, उचलला, हृदयाशी लावला. देवाच्या अंगाला ती साल होती झाडाची, ती लालबुंद झाली गंधमादनाच्या अशुद्धानं रक्तानं लालबुंद झाली. आंजळीत घेतलं. आपण मेलेल्या माणसाला मातीच्या गाडग्यानं स्नान घालतो, हा सिद्धांत आहे. धातूच्या पात्रानं घालत नाही. मेलेल्या माणसाला मतकुंभ पाहिजे, त्यानं स्नान घालतात. आता ज्याला माहित नाही ते काही करीत असेल. विटेवरच्या मालकाने विचारलं, आपण वनवासात येत आपल्याला पात्र कुठं सापडेल? हृदयाशी लावलं आणि गंधमादनाचा आत्मा स्वतःच्या हृदयात विलीन करून घेतला. आणि देवाने विचारलं, किष्किंधा नरेश, तुम्ही आणा म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी आंजोळीत पाणी आणलं तर समुद्राचं पाणी आणून तुम्ही याला स्नान घालताल, पण शेवटच्या श्वासापर्यंत माझं भजन केलंय, याला स्नान मी माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं घालतो. आणि डोळ्यातल्या पाण्यानं स्नान घातलं. पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर समाधी दिली. काय योग होता! समाधी दिली. ती लंकेच्या हद्दीत दिली समाधी, सोन्याच्या गावाच्या हद्दीत दिली समाधी. सगळ्यांची स्नानं आटपली. आदरांजली समर्पित केली, श्रद्धांजली समर्पित केली. आणि तेवढ्या वेळेत दुदुंबी वाजणार, शंख वाजणार, शिंग फुकल्या जाणार, युद्धाला सुरुवात होणार. महाराज तेवढ्या अवकाशात आवाज दिला, राजा. तर भगवान राजा बिभीषणाला म्हणायचे, राजा. जी प्रभू, मला तुम्ही राजा म्हणता? आमचे दादा जिवंत आहेत, दादाला मारणार तुझ्या. बिभीषण महाराज, रावण मारण्याची इच्छा नाही, पण बेटा माझी पत्नी देत नाही. आजही त्यानं माझी पत्नी जर देऊन टाकली तर मी रावणाला मारणार नाही. बिभीषण हुशार होता राम पाटील. माझा भाऊ जर तुम्हाला शरण आला, तुमची पत्नी, तर मग मला तर तुम्ही राजा म्हणलात. मग ह्या शब्दाचं काय खरं? काळजीच करू नको, अयोध्येचा राजा तुला करीन. महाराज तो विटेवरचा मालक आहे, तो जगाचा बाप आहे, त्याच्या वाणीला खरखर कशी राहील? काय लव त्याला समजून सांगितलं तर तो ऐकत नाही. नाहीतर त्याला बऱ्यापैकी लोक शिष्टाई करता पाठीले सीता द्या म्हणाले, पण तो देत नाही. आणि मरेपर्यंत आम्हाला सीता घेऊ देत नाही. मला नाईलाजानं मारावं लागेल, आणि मारल्याच्या नंतर मी लंका तुम्हाला देणार आहे. याच्याकरता तुम्हाला राजन म्हणतोय, राजा म्हणतोय. पण आता तुम्हाला एकदा लंका दिल्यावर त्याच्यातलं काही घेणं हे भिकारचोट लक्षण आहे. म्हणून मी तुम्हाला भिक्षा मागतोय. काय पाहिजे प्रभू? रावण मृत्यू पावल्यावर तुम्ही राजा होताल, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा.
जगात पहिली समाधी सोन्याची कोणाची असेल तर वारकऱ्याची, ती मी वानर वारकऱ्याची गंधमादन. बिभीषणानं होकार दिला, निघून गेले. महाराज यमधर्म नावाची व्यक्ती, यम नाही यमधर्म, श्रुती पत्रकार, पहिलं पत्रकारी तो कोण तर श्रुती नावाची पत्रकार. ही सगळी जण गंधमादनाकडे आली. विचारलं, महाराज समाधीत नावाजी आपलं स्वागत आहे. आमचा एक प्रश्न आहे, या युगामध्ये नखाच्या चुंबळी वळल्या, जटा धरायला 50-50 100-100 शिष्य आहेत, शास्त्र वाचू वाचू काही काहीचे बोट उघडले स्वप्नात नाही, आणि पाला खाणारं तुम्ही वानर, विश्वाच्या मालकानं तुम्हाला पायावर घेतलंय, हृदयावर घेतलंय, डोळ्यातल्या पाण्यानं स्नान दिलंय, स्वतःच्या हातानं तुम्हाला समाधी दिली, हे अलौकिक स्थान तुम्हाला काय केल्यानं प्राप्त झालंय. त्यांनी सांगितलं एकच त्याला उत्तर आहे, एकच उत्तर आहे, ते फक्त हनुमंतरायाचे पाय. बा तुझी येणी संगती, उद्धरिल्या शिवानर पंगती. हा माझा पुरुषार्थ नाही. मी भजन करत असेल नवल नाही, मी भजन जरी करीत असेल तर कृपा मारुती राहायचीच. त्यांच्यामुळं मला भजन करता आलंय. त्यांच्या संगतीत आलो नसतो, त्यांच्या कुळात जन्माला नसतो झालो, त्यांचं सानिध्य लाभलं नसतं तर मला भजनही करता नसतं आलं. ठीक आहे, भजनानं काही प्रताप मला मिळाला असता, प्रसाद मिळाला असता, पण मी रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर पहिलं दर्शन मारुती राहायचं घेत होतो. म्हणून विश्वाचा बाप मी वानराच्या कुळात असतानाही मला त्यानं मला हृदयात घेतलं. तयाचे येणे जाणे कुंटले. महाराज येणं जाणं संपलं गंधमादनाचं, येणं जाणं. एक सांगू का तुम्हाला, आता लोटांगणे बाबांचा पुण्यतिथी उत्सव जिथं जिथं मंदिर आहे तिथं होत राहतील. आमचे गोलू महाराजही करतील, मलाही कीर्तनाला बोलितील, पण कालांतरानं गोलू महाराजही मरणार आणि कीर्तन करणारा बाळू महाराज सुदाराम पाटील मरणार, आणि तुम्ही ऐकणारे जिथे राहणार आहेत का? पण आमच्या घेतल्या खसखसली कधी तुमची, तुम्ही काय बिभीषण आहेत का जिथे राहिला? आपण सगळे मरणार, पुण्यतिथी होणार, पण आपण राहणार आहेत का? नाही. पण गंधमादनाची पुण्यतिथी ज्याला करायला लावली, सोन्याची समाधी बांधायला लावली, प्रकाशराव चंद्र सूर्य तोपर्यंत ते मरत नाही, अमर व्यक्तीला करायला लावली, त्याचं नाव आहे बिभीषण. महाराज यमधर्म कपाळाला हात लावतोय. काय आश्चर्य आहे, काय बदल आहे, काय क्रांती आहे. महाराज श्रुती नावाची पत्रकार जगात कोणाच्या बापाला भेट नव्हती, ती पेपर घेऊन लिहाला. काय सांगते, श्रुती नावाची पत्रकार कोणाच्याच बापाला भेट नव्हती, देवाला भेट नव्हती, इतकी कडक पत्रकार. हा, ती श्रुती नावाची पत्रकार. विचारलं गंधमादन महाराज, आम्हाला सुद्धा शंका येते, असं का 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 का? सगळ्याला सांगितलं, अंतकरणातली शंका सगळी जाळून टाका. ह्या सगळ्या शंकेचं एकच उत्तर आहे, मला पाय मारुतीराय सारख्या साधूचे बघायला भेटले, जगातला 1 नंबरचा ब्रह्मचारी, की ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईनं सुद्धा बघितले नव्हते. इथून तर इथपर्यंत कौपिन आईच्या पोटात होती, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा मारुतीरायला आईच्या पोटात होता. लक्षणावून ओळखीलं पोरग आहे म्हणून, नाही तर मुलगा आहे का मुलगी सांगता आली नाही. अंशिंकर ही ख्याती मारुतीरायची होती. ज्याची इंद्रिय ज्याचे आई वडील बघू शकत नाही, आगा भास्करो भव तेजो किरणा गुप्तांग भय व्याप्ती तथा व्यालाक्ष भय स्थितायाम पुरुषार्थो धर्म निरपेक्षता. ही योग्यता मारुतीरायची. आणि असा निष्कलंक साधू की ज्या साधूला मोबाईल नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, व्हॉट्सअप नाही, 450 वर्षापूर्वी हरिनामानं विश्व ढवळून काढलेली तुकोबराय सुद्धा नमस्कार करता. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. या भारतीय संस्कृतीतले सर्व संतांचे डोके ज्या मारुतीरायाच्या पायावर झुकतात, असे मारुतीराय मला प्राप्त झालेत. मला देव का भेटणार नाही? महाराज साधूच्या पायामुळं गंधमादनाला देव भेटला नवल नाही, पण चंद्र सूर्य तोपर्यंत त्याचा उत्सव चालत राहतो. ही साधूच्या पायात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय. हो हो हरी प्राप्तीसी उपाय.
एवढी पावर साधूच्या पायात आहे. आनंद आश्रम एक आपल्या पवित्र भारत देशात गोड अधिष्ठाने उत्तर भारतात, जिथं कबीरांचं वास्तव्य आहे. कबीर कबीर कबीर. या आनंद आश्रमामध्ये कबीराकडे काही विद्वान लोक आलेत. भोगराट होते, जरा अभ्यासू होते, पण फुगीर होते. एखाद्याला वाटत असेल मला जास्त पक्वाद वाजिता येतो, इतकं झालं की चटणं दिला गेलं. एखाद्याला वाटत असेल मला लय गाता येतं, रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं, मी कोणाला कपडे शिवायला माय का गोळ्या संपल्या नाही, त्याचं चट वाढ्याला गेलं. आणि गिरगावचा बाळू म्हणत असेल मला लय लोक मानतेत, तो मेरू तो समान भार देवा. एका तिळा इतका जरी अभिमान झाला तर देवाच्या डोक्यात